माझ्या या बहिणींच्या जीवावर आम्ही सरकारमध्ये बसलोय। आम्ही हे फुकटचे नाही, माझ्या बहिणींचा अधिकार आम्ही त्यांना देतोय। लाडक्या बहिणींना लवकरच हप्ता वितरित होणार असल्याची माहिती अखेर समोर आलेली आहे। सविस्तर अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळत नाहीत। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये। एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी अपडेट। विजयानंतर शुभेच्छा देताना महिलांना त्यांनी दिले आश्वासन। आम्हाला थॅम्पिंग मेजॉरिटी विरोधकांना डॅम्पिंगमध्ये टाकले असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पाहू शकता वृत्तपत्रामध्ये मोठी अपडेट आलेले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचे वितरण आता काही वेळातच होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते। तर आता यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी श्रेय लाडक्या बहिणींना दिलेले आहे। त्यानंतर त्यांनी वर्षा निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणींना शुभेच्छा देखील देण्यासाठी ते पोहोचलेले होते। सध्या जर पाहायला गेलं तर यावेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याची शिंदे यांनी जाहीर घोषणा केलेली आहे। आता ठरल्याप्रमाणे 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत। आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत असं एकनाथ शिंदे म्हटलेले आहे। आम्हाला खूप मोठा विजय मिळालेला आहे। पत्रकार नेहमी विचारायचे की तुमच्या किती जागा येणार, त्यावेळी आम्ही त्यांना म्हणायचो आम्हाला बहुमत मिळेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेची पुढील महत्त्वाची अपडेट देखील या चॅनलवरती थोड्याच वेळात येत आहे। ती अपडेट देखील पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती रुपयांचे हप्ते जमा झालेले आहेत, किती रुपये आलेले आहेत ते देखील नक्की कळू शकता। तसेच आता लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसातच 2100 रुपये मिळणार आहेत। 2 किंवा 3 दिवसानंतर पाहायला